या कलिंगड खायला. थंडी जरी असली तरी 10च्या नंतर एवढा गरम होतोय ना. आम्ही गेलो होतो बाजारामध्ये, मस्त कलिंगड होते तिकडे. एक कलिंगड घेतला, म्हटलं चला कलिंगड खाऊया. हा, काय मस्त आहे बघा. अर्धा बस झाला ना आपल्याला, अर्धा पण संपणार नाही. आता गरमी तर सुरू झालीच आहे थोडी थोडी. आता लिंबू सरबत, हे कलिंगड, अशी ही फळं खाणं गरजेचं आहे. हा, सोडा, सोडूनच घ्यायचं. काय वारा सुटला एकदम थंडगार. हा, मस्त वाटतं. मीठ नाही आणलं, मीठ नको ना. ह्याचीच खापं करा आणि नंतरला बघूया, ही आधी संपवूया. या कलिंगड खायला. मीठ घेतलेलं नाही आहे, ह्यांना पण मीठ नको आहे आणि मला सुद्धा मीठ नको आहे. असंच खाऊन बघतोय. बघा खाऊन गोड आहे का. हम्म, गोड आहे आणि जरा बरं वाटलं हो गळ्याजवळ. गोड आहे ना. अगोदर ही कलिंगड वगैरे अशी मोठी मोठी फळं नगावर विकायची आणि आता किलोवर, 50 रुपये किलो. आता जरा जरा गरमी जशी वाढत चालली आहे, तसं तसं या फळांचा भाव सुद्धा वाढत चाललाय. आता एक लिंबू ना 15 रुपये 20 रुपयाला एक लिंबू मिळेल बघा. कोकणामध्ये आईस पै जागा असते आपल्या घराच्या चारी बाजूला. मस्त अंगणात बसून हवेमध्ये मस्त अशी हे फळं खायचा आनंद घ्यायचा आहे ना. नाही कसलं टेन्शन ना काय, पंख्याची गरज नाही. तुम्हाला हवं तर कापा, मला हे बस झालं. जरा गळ्याजवळ बरं वाटलं नाही. आमच्या इथे देवरुखचा बाजार भरतो. आम्ही गेलो होतो बाजाराला, मस्त तिथे कलिंगडची असं रासच्या रास होती. त्यातलं घेतलं एक, म्हटलं चला घेऊया आपण. विचारायला गेले तर एवढा भाव.
गाडीवरती आता अशी प्लेट देतात, त्याच्यात 5-6 तुकडे असतात कलिंगडचे. वर असं जरा जरा मीठ असं टाकतात आणि देतात. 25 रुपये 30 रुपये प्लेट. आणि काय करतात असं, म्हणजे गरमीच्या वेळेला लोक घेतात, काय करणार. मित्रांनो, आता गरमी सुरू झालेली आहे. शक्यतो उन्हामध्ये जायचं टाळा. आणि जर गेलात तर सोबत पाण्याची बॉटल किंवा डोक्याला असं रुमाल किंवा टोपी असं याचा बंदोबस्त करूनच मगच घरातून बाहेर पडा. अर्धा कलिंगड घेतला आम्ही, म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्धा, म्हणजे पाव कलिंगड आम्ही दोघांनी कापला. पण मला तर बस झालं. तुम्हाला हवं तर कापून घ्या. बस झालं तुम्हाला पण. बस झालं. थोडंसं खाल्लं पण जरा बरं वाटलं. थंडगार वाटलं जरा. चला आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गरमी सुरू आहे तर तुम्ही सुद्धा अशी थंड फळं घ्या, खावा आणि मजेत राहा.